नमस्कार, मी डॉक्टर सुनील बडे, संचालक राधेश्याम हॉस्पिटल शेवगाव। आपण आज ॲनिमियाच्या उपचार पद्धतीबद्दल माहिती घेणार आहोत। आयर्न डिफिशियंट ॲनिमियाची उपचार पद्धती कोणती? आयर्न डिफिशियन्सी ॲनिमियाची उपचार पद्धती याच्यामध्ये दोन प्रकारचे आहे। एक आहे औषधासोबत आणि दुसरी औषधविना। औषधविना जी उपचार पद्धती आहे त्याच्यामध्ये खानपान पद्धतीमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये आयर्न रिच फूड म्हणजे लोखंड ज्याच्यामध्ये जास्त आहे असे फूड आपण खाणं गरजेचे आहे। त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळामध्ये साधारणतः लाल आणि नारंगी फळे, याच्यामध्ये पपई झालं, डाळिंब झालं, टमॅटो झालं, बीट झालं, गाजर झालं यासारखे पदार्थ, आणि सोबत व्हिटॅमिन सी वर्गीय फळं म्हणजे लिंबू, संत्री, मोसंबी यासारख्या फळांचं सेवन करणे। सोबत सुकामेव्यामध्ये खारीक, खजूर यांचे सेवन करणे। डाळवर्गीयमध्ये हरभरा, तीळ, राजगिरा, वाटाणा यांचं आपण सेवन करणे, आणि गूळ हाही याच्यामध्ये पण आयर्न जास्त असते। अशा पदार्थाचे आपण सेवन केले तर आयर्न डिफिशियंट ॲनिमिया होणार नाही। सोबत फार्मॅकॉलॉजिकल ट्रीटमेंट म्हणजे औषधाची पद्धती आहे, त्याच्यामध्ये आपण आयर्न आणि फोलिक ॲसिडच्या टॅबलेट घेणे, गरज पडली तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार इंजेक्शन घेणे याचाही आपण उपचार पद्धतीमध्ये वापर करतो। तसेच आयर्न डिफिशियंट ॲनिमियामध्ये आपल्याला शरीरातील जंतूचा प्रादुर्भाव असतो, त्याचा नायनाट करण्यासाठी अल्बेंडाझोल ही कृमीजंत नाहीसे करणाऱ्या औषधाचा सुद्धा डॉक्टर वापर करतात। व्हिटॅमिन B12 ची उपचार पद्धती कशी आहे? व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी म्हणजे मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया, याच्यामध्ये साधारणतः रक्तपेशी वाढतात, साईज वाढते व पेशी वाढल्यानंतर त्याची विघटन होते। अशा ॲनिमियामध्ये आपण उपचार पद्धती करताना B12 वाढवण्यासाठी B12 चे इंजेक्शन वापरतो। ते सलाईनद्वारे किंवा कमरेमध्ये आय वापरून देतो। नवीन पद्धतीमध्ये नाकामध्ये पण सुद्धा याचा वापर केला जातो। व नॉन फार्मास्युटिकल म्हणजे औषधाविना पद्धतीमध्ये खानपान पद्धतीत बदल करायचा असतो। साधारणतः B12 चा जो सोर्स आहे हा जास्त करून समुद्री मासे, मांस, मच्छी, खेकडे, चिकन याच्यामध्ये जास्त सोर्स आहेत। जसं अंडीमध्ये जसे जास्त करून B12 हा नॉनव्हेजमध्ये जास्त याचा सोर्स सापडतो। पण असे नाही आहे की 100% नॉनव्हेजमध्येच त्याचे सोर्स आहेत। याच्यामध्ये काही व्हेजिटेरियन सोर्स पण आहे, जसं आपले बदाम खाणे, मिल्क म्हणजे दूध, सोया मिल्क, चीज, टोफू, शेंगदाणे, ग्राउंडनट यासारख्या पदार्थांचा वापर केला तरी आपल्या शरीरात B12 वाढू शकते।